सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार। बळीराजासाठी मुख्यमंत्र्यांची घोषणा। ड्रोनचे पंचनामेही ग्राह्य धरणार। सोलापूर लातूरमधील पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांची माहिती। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून पूरग्रस्त भागात पाहणी। अजित पवारांकडून सोलापुरात तर शिंदेंकडून नुकसानीचा आढावा। पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवर उपमुख्यमंत्री शिंदे आणि प्रताप सरनाईकांचा फोटो। विरोधकांसह धाराशिवच्या ग्रामस्थांचा संताप, तर मदतीचं राजकारण नको, शिंदेंचं उत्तर। महापूरग्रस्तांना महायुतीचा मदतीचा हात। भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सर्व मंत्री, आमदार आणि खासदार एका महिन्याचं मानधन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देणार। उद्धव ठाकरे आज पूरग्रस्त भागाचा दौरा करणार। मराठवाड्यात पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधणार। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळही बांधावर। महाराष्ट्रातील पूर परिस्थितीवरून राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र। राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्यास केंद्रानं बिहारप्रमाणे मदत करावी, पत्राद्वारे मागणी। तर मदतीबाबत जाहिरातबाजी नको, राज यांचा टोला। दांडिया नपुंसकत्व तयार करणारा खेळ, संभाजी भिडेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य। गणेशोत्सव, नवरात्री उत्सवानं वाटोळं केल्याच्या विधानानं नवा वाद। येवल्यात एमडी ड्रग्ज प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई। समदिया नगर भागातून एमडी ड्रग्ज, कुत्ता गोलीसह अंमली पदार्थांचा लाखोंचा साठा जप्त। नीट परीक्षेत 99.99% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याची चंद्रपुरात आत्महत्या। डॉक्टर व्हायचं नसल्यानं अनुराग बोरकरनं संपवलं जीवन। MBBS प्रवेशाच्या दिवशीच उचललं टोकाचं पाऊल। हिंसक आंदोलनानंतर लेह लडाखमध्ये संचारबंदी। केडीएच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कारगिलमध्ये 163 लागू। हिंसक आंदोलनात 70 जण जखमी। गडचिरोलीतील 6 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण। पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांसमोर 1 कमांडर 2 PPCMची शरणागती। टीम इंडियाची आशिया चषक स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक। बांगलादेशला 41 धावांनी लोळवलं। अभिषेक शर्माच्या वादळी खेळीनंतर कुलदीपच्या फिरकीची जादू।